गण गणपतये नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आज ज्या ठिकाणी आपण आलो आहोत त्याच्या दर्शनानं आयुष्यातील संपूर्ण विघ्न नाहीशी होऊन आयुष्यात शुभ कार्याची सुरुवात होणार एवढं मात्र नक्की। कारण आज आपला हा प्रवास येऊन पोहोचला आहे पुणे जिल्ह्यातील ओझर येथे, जिथे बाप्पा विघ्नेश्वर रूपात विराजमान आहेत। विघ्नांचा नाश करणाऱ्या गणपतीमुळे भाविकांचं हे विशेष श्रद्धास्थान आहे। पौराणिक आख्यायिकेनुसार राजा अभिनंदनानं सुरू केलेल्या यज्ञात विघ्न आणण्यासाठी इंद्रानं विघ्नासूर राक्षसाचं आवाहन केलं। त्या राक्षसामुळे सर्वत्र अडथळे निर्माण होऊ लागले। देवांच्या आर्तहाकेला प्रतिसाद देत गणपती प्रगट झाले आणि विघ्नासुराचा त्यांनी पराभव केला। त्यानंतर त्यांनी या ठिकाणी वास केला, म्हणून येथे विराजमान गणपतीला विघ्नेश्वर या नावानं ओळखलं जातं। या मंदिराची रचना अन्य मंदिरापेक्षा फार वेगळी आहे। दगडी बांधणीमुळे हे मंदिर किल्ल्यासारखं भासतं। गर्भगृह, सभा मंडप, प्राकार, दीपमाळा आणि नंदादीप यामुळे मंदिर अधिकच आकर्षक वाटतं। तर सोनेरी पत्र्यांनी मढवलेला सुवर्ण मंडप मंदिराच्या शोभेत आणखीनच भर घालतो। या मंदिरातील गणेशाची मूर्ती शेंदुरानं माखलेली, डावीकडे सोंड असलेली आणि रिद्धिसिद्धीसह विराजमान आहे। माघ महिन्यात येणारी शुद्ध चतुर्थी येथे प्रमुख उत्सव म्हणून साजरी करण्यात येते। या दिवशी हजारो भाविक येथे बाप्पांच्या दर्शनासाठी दाखल होतात। तर गणेशोत्सव काळात येथे विशेष पूजनासह विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी असते। हे गणराया, आज तुझ्या या रूपाने दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झालं। हाच विचार तुमच्या मनातही नक्कीच आला असेल। उद्या परत भेटूया याच वेळी अष्टविनायकातील 8व्या गणपतीच्या दर्शनाला। याच वेळी आपण इथे भेटूया। जय गजानन।